सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण शहरातील कृष्णराव सीताराम देसाई शिक्षण मंडळाच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या 58 महाराष्ट्र बटालियन NCC म्हणजे राष्ट्रीय छात्रसेना विभागामार्फत सन्मान देशभक्तांचा व मशाल फेरी कार्यक्रम संपन्न झाला. शुक्रवार 14 ऑगस्ट 2026 रोजी 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर सुभेदार हितेश कुमार, CHM बलवंत सिंग, PSI वासुदेव वरवडेकर, प्रभारी प्राचार्य कैलास राप्ते, कृषी देसाई, शिक्षण मंडळ कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सहकार्यवाह संदेश कोयंडे, कोषाध्यक्ष नंदन देसाई, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष सुधीर झुरी, नगरसेविका महानंदा खानोलकर, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत, श्रीमती शिरपुटे, स्मिता जाधव, प्राध्यापक लेफ्टनंट डॉक्टर मल्लेश खोत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि श्रीदेवी सरस्वतीला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आलं. तसंच ईशस्तवन सादर करण्यात आलं. त्यानंतर भारत देशासाठी योगदान देणारे आर्मी ऑफिसर सुभेदार हितेश कुमार, CHM बलवंत सिंग, PSI वासुदेव वरवडेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागतपर सत्कार करण्यात आला. व्यासपीठावरील मान्यवरांसह उपस्थित मान्यवरांचं देखील पुष्पगुच्छ आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. या दरम्यान रँक सेरेमनी कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये NCC कॅडेट सिनियर अंडर ऑफिसर रुपाली करंगुटकर, ज्युनियर अंडर ऑफिसर हर्ष कदम, क्वार्टर मास्टर मधुरा खाडगे, सार्जंट मेजर श्रीराज परब, सार्जंट वेदांत हिंदळेकर, श्रेया पालव, विनय खोबरेकर, कॉर्पोरल आदिती आचरेकर, निशांत शिरोडकर, ओंकार चौरिल्ले, हर्षद देऊलकर यांना रँक प्रदान करण्यात आली. तसंच मालवण तालुकास्तरीय मोबाईल फोटोग्राफी स्पर्धेत प्रथम क्रमांक पार्थ मेत्री, द्वितीय क्रमांक प्रथमेश जाधव, तृतीय क्रमांक ईशा चव्हाण यांनी प्राप्त केल्याबद्दल त्यांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देत गौरवण्यात आलं. यानंतर प्राध्यापक डॉक्टर हंबीरराव चौगुले यांनी आर्मी ऑफिसर सुभेदार हितेश कुमार आणि CHM बलवंत सिंग यांची मुलाखत घेतली. प्रभारी प्राचार्य कैलास राप्ते यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना NCC विभाग व NCC विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर लेफ्टनंट MR खोत यांच्या सातत्यपूर्ण कार्याचं कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि देशभक्तांचा सन्मान करण्याचं भाग्य महाविद्यालयाला लाभल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. PSI वासुदेव वरवडेकर यांनी NCC कॅडेट्सना मार्गदर्शन करताना सांगितलं की विद्यार्थ्यांनी सहज सोयीसुविधा उपलब्ध असताना त्या संधीचं सोनं करावं. कॅडेट्सच्या अंगी शिस्त, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि देशसेवेची भावना निर्माण करण्यासाठी NCCचं योगदान महत्त्वपूर्ण असल्याचंही त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून सातत्याने प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी केलं. अध्यक्षीय भाषणात साईनाथ चव्हाण यांनी स्वातंत्र्य लढा व स्वातंत्र्यानंतरचा काळ याचा आढावा घेतला आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचं स्मरण केलं. स्वातंत्र्यवीरांच्या त्यागामुळं आपल्याला आज स्वातंत्र्याचा उपभोग घेता येतोय. या स्वातंत्र्याचं जतन करणं आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. देशभक्तांचा सन्मान करण्याचं भाग्य लाभलं त्याबद्दल अभिमान वाटला असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी नंदू देसाई यांनी देखील शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं. यानंतर कैलासवासी स. का. पाटील यांच्या 14 ऑगस्ट रोजी असलेल्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आलं. यावेळी प्राचार्य कैलास राप्ते, प्राध्यापक डॉक्टर उज्ज्वला सामंत, प्राध्यापक डॉक्टर हंबीरराव चौगुले, नंदन देसाई यांनी कैलासवासी स. का. पाटील यांच्या स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या समारोपानंतर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला NCC कॅडेट्सच्या माध्यमातून आणि सहभागातून मशाल फेरी काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते मशालींना पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून मशाल फेरीचं उद्घाटन करण्यात आलं. हातात प्रज्वलित मशाली आणि देशभक्तीपर घोषणांनी महाविद्यालयातून बांगीवाडा, मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण भरड, बाजारपेठ, पोहकांडा पिंपळमार्गे पुन्हा महाविद्यालय अशा मार्गानं ही रॅली संपन्न झाली. मालवण शहरात नागरिकांनी मशाल फेरीचं विविध ठिकाणी स्वागत केलं आणि कॅडेट्सचं औक्षण केलं. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांसह नगरसेविका महानंदा खानोलकर, नगरसेविका मेघा सावंत, नगरसेवक ललित चव्हाण, नगरसेविका अन्वेषा आचरेकर, प्राध्यापक डॉक्टर सुमेधा नाईक, प्राध्यापक डॉक्टर देवीदास हारगिले, प्राध्यापक शंकर खोबरे, प्राध्यापक हसन खान, अन्वेषा कदम, हर्षदा धामापूरकर, डॉक्टर उज्ज्वला सामंत, प्राध्यापक संकेत बेळेकर, संग्रामसिंह पवार, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत, कमलेश चव्हाण, रत्नाकर कोळंबकर, शुभांगी सुकी, श्री गिरकर, मालवण ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर, आजी माजी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक लेफ्टनंट डॉक्टर मल्लेश खोत यांनी केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी NCC विभागाच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. सानिका वांगणकर, आपली सिंधुनगरी न्यूज. प्रजापती
जय किसान, जय जवान, जय किसान, जय भवानी,